जनतेला विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या प्रहार संस्थेची, या संघटनेची, या पक्षाची स्थापना झाली आणि साऱ्या कार्यकर्त्यांची, बंधू भगिनी आणि प्रत्येक जो जण ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रहारला इथपर्यंत घेऊन आले त्या सर्वांचा मनपूर्वक आभार आणि अभिवादन करतो. युगामागुनी युगे चालली तरी न थांबला अत्याचार. युगामागुनी युगे चालली तरी न थांबला अत्याचार. अन्यायाचा अतिरेकाला उद्रेकाचा हवा प्रहार. करा प्रहार, तुम्ही करा प्रहार. हवा प्रहार, इथे हवा प्रहार. करा प्रहार, तुम्ही करा प्रहार. हवा प्रहार, इथे हवा प्रहार. नाचतो डोक्यावर. न्यायाला दडपुनी अन्याय येते नाचतो डोक्यावर. सत्याची ही वाचा बसते दहशतीच्या धाकावर. सत्याची ही वाचा बसते दहशतीच्या धाकावर. शोषणासया आज थांबवू, शोषणासया आज थांबवू. एकजुटीने व्हा बलवान. करा प्रहार, तुम्ही करा प्रहार. हवा प्रहार, इथे हवा प्रहार. करा प्रहार, तुम्ही करा प्रहार. हवा प्रहार, इथे हवा प्रहार. दुबळ्यांच्या हक्कासाठी नभता येथे कोणी कैवारी. दिनदुबळ्यांच्या हक्कासाठी नभता येथे कोणी कैवारी. अधिकारासाठी हो जमुनी गरीब विचाराच्या करावारी. अधिकारासाठी हो जमुनी गरीब विचाराच्या भावनागला. माणुसकीचा भावनागला. देऊनी हाती क्रांती प्रहार. करा प्रहार, तुम्ही करा प्रहार. हवा प्रहार, इथे हवा प्रहार. करा प्रहार, तुम्ही करा प्रहार. हवा प्रहार, इथे हवा प्रहार. आजोबा नमस्कार. मी बच्चू कडू प्रहार संघटना उभी करू राहिलोय. गावची मदत करायची आहे ना, तर मला निवडून द्या. नाही का तुम्ही मत मागायला येता फक्त. माझ्या डोळा गेला, मा भोगला गेला डोळा. मा पोरग मला जीव घालत नाही. आम्ही कसं जगायचं, काय करायचं आम्ही. काहून बाबा, का दिसून राहिले तुम्हाला? तुम्ही पुढारी लोक फक्त निवडणुकीच्या वेळेस येता, नंतर दिसत नाही तुम्ही. असं काहून बोलून राहिला बाबा तुम्ही? आपल्या लोकांसाठीच तर निवडणुका लढू राहिले म्हणून. आज गावामध्ये अर्धे म्हातारे ढोकणा डोळे घेऊन फिरतात. तुम्ही मत मागायला येता. हल्ली घेऊन अहो बाबा ऐका. अरे काय बे, आपल्या गावात म्हाताऱ्यांची इतकी वाईट अवस्था.
आणि कुणी बी आजपर्यंत काय केलं नाही. ते काय बी नाही. आपण त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं केलंच पाहिजे. आपण त्यांच्यासाठी डोळे तपासणी शिबिर घेऊ. अरे पण भाऊ, निवडणूक तोंडावर असताना मध्येच शिबिर घेऊन कसं चालेल? बरेच कामं शिल्लक आहेत अजून. अरे ते काय बी नाही. आधी लगीन कोंडाण्याचं म्हणजे आधी शिबिर आणि मग निवडणुका. हा, अरे जर लोकांची मदत करायचीच आहे तर ते निवडणुका आधी करू ना. अहो भाऊ, पण गावातील निम्मे लोक मोतीबिंदूने त्रासली आहेत. मग अरे मग वेळ कशाला घालवता? पेटवा गवंडी. सगळी तयारी झाली ना? राहिलं ना? दुसऱ्या गावातून जायचं, फॉर्म भरून द्या. आपल्याला एकदम व्यवस्थित झालं पाहिजे काम. सगळी तयारी झाली आहे, सगळे वाट बघतायत. देवकी नंदन गोपाळा 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 देवकी नंदन गोपाळा. सेवा व्रत अंगीकारले माणुसकी धर्म पाळला. सेवा व्रत अंगीकारले माणुसकी धर्म पाळला. दुबळ्यांचे दुःख वाहिले आधार त्यांचा झाला. दुबळ्यांचे दुःख वाहिले आधार त्यांचा झाला. माणसाच्या जगण्याला अर्थ वेगळा असावा. क्रांती सूर्याने या जनसेवे देह वाहिला. गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा 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 देवकी नंदन गोपाळा. स्वतःच्या कुटुंबाची, बायकोची पर्वा न करता फक्त जनसेवेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहिलं. असा एकमेव रयतेचा राजा. आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांची पत्नी नैनाताई, तसंच आई
आणि त्यांच्या कुटुंबांनी देखील त्यांची साथ दिली आणि त्यांना सोबत होती त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि अजूनही देत आहेत. आणि भाऊ फक्त इथेच थांबले नाहीत. आता बाकी होतं ते फक्त रयतेसाठी प्राण पणाला लावणं आणि ते सुद्धा भाऊंनी करून दाखवलं. तो भाऊ, इस आंदोलन के पीछे का मुख्य उद्देश्य क्या है? वो क्या है कि हमने हमारी सभी मांगे सरकार के सामने रखी थी, पर उन्होंने उसके ऊपर ध्यान नहीं दिया. तो हमने सोचा कि अभी ये कैसे पूरी की जाए, तो इसीलिए ये आंदोलन है और हमारी यही इच्छा है कि वो जल्द से जल्द पूरी हो जाए. तो आपके हिसाब से यह आंदोलन कितने दिन तक चलेगा? तो मैंने अभी आपको कहा ना कि 1 दिन लगे, 10 दिन लगे या 100 दिन लगे, यह आंदोलन चलता ही रहेगा. जब तक हमारी मांगे पूरी नहीं हो जाए तब तक यह आंदोलन चलता ही रहेगा. पर भाऊ, कुछ लोगों का यह भी मानना है हाँ. कि यह आंदोलन एक राजनीतिक पैंतरा है, लोगों के वोटों को आकर्षित करने के लिए. इसके बारे में आप क्या कहेंगे? हाँ, तो लगने दो ना, उनको लगने दो. उससे हमें कुछ भी नहीं है. हमें सिर्फ अच्छा काम करना है, गरीबों के लिए काम करना है. जिनकी परेशानी हमने देखी, हमारे कार्यकर्ताओं ने देखी, उनके लिए हमें काम करना है. जिनके तरफ अभी तक किसी ने नहीं देखा, बस वही हमें करना है. और इसलिए ये आंदोलन हमने चुना है. पर भाऊ, इस आंदोलन से आपकी जान को भी खतरा हो सकता है. इसके बारे में आपका क्या ख्याल है? देखिए, मैं ये आंदोलन का स्वरूप, इसकी गंभीरता मैं आपको फिर से समझाना चाहता हूँ कि अन्न त्याग, जल त्याग और अगर जरूरत पड़ी तो जीवन त्याग. तो अभी आपने देखा कि ओम प्रकाश बाबाराव कड़ू उर्फ बच्चू कड़ू अपने आंदोलन पर अडिग है और उनका मानना है कि सरकार जब तक उनकी सभी मांगे पूरी नहीं करती, वो अपने आंदोलन से बिल्कुल नहीं हटेंगे. मैं रुद्र भट्ट, कैमरामैन शिरीष यादव के साथ, UCN न्यूज. भाऊ, हो, एक विचारू. एक कशाला, 2 विचार, 3 विचार. भाऊ, अचलपूर हा जिल्हा झाला पाहिजे हा प्रस्ताव आपण सरकार समोर मांडलाय खरा, पण सरकार हा प्रस्ताव मान्य करेल असं खरंच वाटतं का तुम्हाला? करावंच लागेल. अरे हा लढा कशासाठी करू राहिलो आपण? निवडणुकीच्या काळात आपण जनतेला आश्वासन देऊ राहिलो की अचलपूर हा जिल्हा झालाच पाहिजे आणि तो होणारच. आणि माझ्या आदिवासी जनतेलाही न्याय मिळेल. हो, आणि लक्षात ठेव, बच्चूने दिलेला शब्द कधी मागे घेणार नाही. हो भाऊ, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहात. तुम्ही काही काळजी करू नका. प्राण गेला तरी 72, पण मागे हटणार नाही. हो, अरे एक ना एक दिवस सरकार आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करते. हो, गेल्या वर्षीच नाही का अतिवृष्टीत बेघर झालेल्यांना प्रत्येकी 15,000 देऊ राहिलो आपण. असंच हळूहळू एक दिवस आपलं सगळं सकारात्मक होऊन जाईल. काय नाही, काय नाही. काय बे, काय होऊन राहिले रे भाऊ ना? पाणीच पित नाहीये. पाणी तरी काही हवं. अरे शांत राहा. आपल्या भाऊंना काहीही झालेलं नाहीये. अहो काय बच्चू भाऊ, अहो अन्न नाही तर पाणी तरी कमीत कमी वेळेवर घेत चला. अशक्तपणा येईल ना तुम्हाला. तुमच्या शरीरात फ्लूइड कमी होत आहे, तुम्ही काळजी घ्यायला हवी. हो डॉक्टर, अशक्तपणा अंगातच येईल ना. अहो तुमच्या शरीरातलं फ्लूइड कमी होत आहे. डॉक्टर, मनशक्ती फार प्रबळ आहे माझी. तुम्ही जर पाणी घेतलं नाही तर तुमची प्रकृती जास्त खालावेल. भाऊ, आपल्याला कोणीतरी भेटायला आलंय. बोलो की त्याला. ते घेऊन येते का? चल, चालेल ना. नाही, मी ठीक आहे. मला कुणाच्या आधाराची गरज नाही. मी स्वावलंबी झालो. केवळ फक्त बच्चू भाऊ. मी दुर्योधन भिसे, जावळीचा. हो. हा.
तुम्ही अंधांसाठी विविध योजना राबवल्या, त्याच योजनेत मला रोजगार प्राप्त करून दिला ते तुम्हीच दिला. हो, आठवलं. तुमच्या आंदोलनाबद्दल कळलं मला, म्हणून तुम्हाला साथ द्यायला आलो भाऊ. तुम्ही आमच्यासाठी किती केलं भाऊ, आता यांच्यासाठी करता. तुमच्या पुण्यकर्मात आम्हाला सहभागी करून घेतलं तर लय पुण्य पदरात पडेल भाऊ. हो, पण तुमची तब्येत. भाऊ नाही म्हणू नका, तुम्ही केलेलं आमच्या उपकाराचं थोडंसं काय हिस्सा होणार. आम्हाला या पुण्यकर्मात सहभागी करून घ्या, लय उपकार होते. ठीक आहे. पण तुमच्या प्रकृतीकडे आमचे डॉक्टर जातीने लक्ष देतील. ठीक आहे? हो ठीक आहे. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. हो, भगवंता सामील करून घ्या यांना. अहो बच्चू भाऊ, खूप वीकनेस आलाय तुम्हाला. तुमचा बीपी पण लो चाललाय. असं जीवाशी खेळू नका. धन्यवाद. भाऊ आईचा फोन. हाय बच्चू, कसा आहेस बाळा? मला काय झाले? मी बरं आहे, तू काळजी करू नको. काळजी नाही तर काय करणार बाळा, जीवाला घोर लागलाय नुसता. सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. बच्चू, काही खाऊन घे ना बाळा. अरे माझ्यासाठी. आई तेवढं सोडून दुसरं काय बी माग देईन तुला. हे बघ, हे विसरू नको. हा बच्चू तुझा मुलगा, नंतर पहिले आपल्या जनतेचा रखवाला आहे. आजपासून मी सुद्धा अन्न त्याग करणार आहे. काही म्हणू नकोस, काही बोलू सुद्धा नकोस. आजपासून मी अन्न त्याग करणार म्हणजे करणार. ऐकून तर घे. आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार. काय बोलल्या माई? काय बी नाही, आशीर्वाद दिले आपल्याला. हा, बसून राह म्हणे, जनतेचं कल्याण कर म्हणे. थांब बस करा. काय हो, हे काय करू राहिले इथे? मीही आंदोलनात सहभागी होणार आहे. इतकं सोपं नाहीये ग. तुम्ही सोपी कामं करता का कधी? घरी जा. मी जायला नाही, तुमची साथ द्यायला आले. अगं ती तशी आहेस की. हो, पण मला अशी द्यायची. आणि तसंही तुम्ही अन्न त्याग केल्यापासून माझ्या घशातून घास उतरत नाहीये. तुझ्यासारखी पत्नी लाभणं हे माझं भाग्यच आहे. काहीतरीचा. खरं तर तुमच्यासारखा पती मिळणं हे माझं सौभाग्य. जो स्वतःची पर्वा न करता दुसऱ्यांसाठी लढतो तो देवापेक्षा कमी नसतो. पती परमेश्वर असं फक्त ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष अनुभवते. परमेश्वर म्हणे. अगं दैवाने आपल्याला माणसाचा जन्म दिला, हेच आपलं नशीब असतं. आणि या माणुसकीला साजेशी अशी कामं करू राहिलो तुम्ही. बाकी काय नाही. असा विचार प्रत्येकाने केला तर? हो, असं जाऊन बोलून राहिले. आणि कोणी करत नाही असंही नाहीये. संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांनी लोकसेवेचं व्रत अंगीकारलं होतं ना. ते कुणासाठी जमले होते का? नाही ना. तुला तर माहितीये माझ्यावर त्यांच्या शिकवणीचे किती संस्कार आहेत ते. मनुष्य जन्म मिळालाय तर कर्म करायलाच हवं. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. हे जरी श्रीकृष्णाने म्हटलं असलं तरी या उक्तीपेक्षा मला जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ही उक्ती मला जास्त प्रिय वाटते. कारण मी कर्म करतोय ते फळाची अपेक्षा करूनच. फक्त माझ्या बाबतीत फरक फक्त एवढाच आहे की कर्म आपण करत राहायचे आणि त्याचं फळ मात्र आपल्या जनतेला मिळू देत. वाजवा. नमस्कार नैनाताई. नमस्कार. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की या उपोषणाला बसण्यामागचा तुमचा नेमका उद्देश काय? माझ्या पतीच्या समाजसेवेच्या कार्यात थोडासा हातभार, एवढाच माझा उद्देश आहे. खरंच मराठीत म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. या युक्तीला अगदी तुम्ही साध्य करून दाखवलंय.
नाही नाही, तसं काहीच नाही. जसं लोकांची सेवा करणं हे त्यांचं कर्म, तसंच त्यांना हातभार लावणं, त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी होणं हे माझं कर्म, आणि मी फक्त तेवढंच करते. धन्यवाद ताई, तुमच्या आंदोलनाला आमची शुभेच्छा आहेत. मी अमृता जोशी, कॅमेरामॅन नितीन सोबत, गर्जा महाराष्ट्रासाठी. पहाडच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून अभिवादन करतो. आज आपल्या या लढाईचा, आपला अन्नदागाचा 5वा दिवस आहे. तुम्ही आम्हाला म्हणजेच आपल्या बच्चू भाऊंना साथ दिली, त्यामुळेच आमची ताकद द्विगुणित झाली आहे. तुमच्या प्रतिसादाशिवाय हे सगळं अशक्य होतं. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी असंच एकजुटीने जोपर्यंत लढत राहायचो, जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही. अरे मला विश्वास आहे आपल्या प्रयत्नांना नक्की यश मिळणार. वंदे वंदे वंदे. भाऊ भाऊ, मी गंगूताई, आम्ही तुम्हाला भेटायला आलो, तुम्हाला साथ द्यायला आलो. अहो तुमच्या साथीची अत्यंत गरज आहे आम्हाला. भाऊ एक विचारू का? एक विनंती आहे, नाही म्हणू नका. अहो नाही म्हणण्यासारखं विचारूच नका. जनहितासाठी भाऊ कधी बी नाही बोलणार नाही. जनतेचं हित माहित नाही, पण तुमचं हित आहे भाऊ. जे तुमचं हित तेच जनतेचं हित. नाही ताई नाही, लोकांचं हित तेच भाऊचं हित. भाऊ तुमच्याकडे पाहत नाही हो, काय हालत करून घेतले तुम्ही. 8 दिवस झाले का पोटात पाणी नाही का अन्नाचा दाना नाही. माझ्या ऐका, थोडस 2 घास खाऊन घ्या. म्या घरनं शिदोरी आणले तुमच्यासाठी. अहो गंगूताई, 2 घास खा. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही ताई. मागण्या तर पूर्ण होतीलच भाऊ, पण 2 घास खाऊन घ्या की. नाही ताई, ताई हे पाप आहे आणि आम्ही आमच्या तत्वांशी गद्दारी नाही करू शकत. तुम्ही ही शिदोरी घेऊन जा बस. नाही दादा, तुम्ही जर 2 घास खाल्ले नाही ना तर आम्ही पण सगळेजण आमरण उपोषण करू. अहो ताई असं का करू राहिले तुम्ही? नाही भाऊ, थोडं 2 घास खाऊन घ्या. अहो ताई, ताई मला तुमचा अपमान नाही करायचा आहे. इतके दिवस झाले आम्ही उपोषण करू राहिलो. लोकांचं पद मार्गी लागल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाहीये. अहो आणि ताई, बच्चूचं प्रत पणाला लागले आता. हो, आणि थोड्याशा अन्नासाठी आता मी लोकांशी गद्दारी केलेली चालेल? नाही भाऊ, नाही चालेल. देव तुमचं भलं करो. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहे. हो ताई, तुम्ही सारे जण असतं माझी शक्ती आहात. हो तुम्ही आहात. काय आबांचा फोन आहे. हॅलो, हा बच्चू बोलतोय. हो त्यांना म्हणावं मला आश्वासन नाही, लेखी हवंय. हो भाडकाऊ झाले, आरामखोर सरकार झाले. हा लेखी हवंय, लेखी. बस काय बी नाही. ठेव. कसं वाटतंय तुम्हाला आता? कसं वाटतंय? खूप मजा येते खरंच. काय खूप मजा येते ना? लय मजा येते. अहो बरोबर वाटतंय आम्हाला. हा खरंच. काय प्रश्न विचारताय? अरे प्रश्नच विचारायचे आहेत ना, त्या सरकारला जाऊन विचारा त्यांना की केव्हा आमच्या मागण्या मान्य करणार आहात ते. विचारा का?
मला तुमच्याशी नाही बोलायचंय, तुम्ही थांबा हो. भाऊ, साधारण 10 किलो वजन घटलंय तुमचं. परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. तुम्हाला भीती नाही वाटते का? परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे ना, तर त्याची भीती सरकारला वाटायला हवी, आम्हाला नव्हे. पण हे असं अजून किती दिवस चालू राहणार आहे? आणि सरकारने तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे ना तुम्हाला? मला आश्वासनावर नाही, कृतीवर विश्वास आहे. भाऊ, नैनाताई चक्रण पडले. लवकर ॲम्ब्युलन्स बोलवा. नाही उठ ग. नाही ना, काय झालं? नाही ना, त्यांचा बीपी लो झालाय. लवकरात लवकर ऍडमिट करायला हवं. पाणी आणा लवकर. पाणी. हो भाऊ. मला काही नाही होणार. हा